एकीकडे राज्यभरामध्ये नव्या वर्षाचा गुढीपाडव्याचा उत्साह दिसत असताना दुसरीकडे राज्यावरती सावट आहे, राज्यावरती संकट आहे ते अवकाळी पावसाचं। आज जालना शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील मोसंबी, आंबा आणि द्राक्षासह कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा या पावसामुळे चिंतेत आहेत। जालना जिल्ह्याला हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता। जालना जिल्ह्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागानं व्यक्त केलेली। आणि नाशिकच्या नांदगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली तर निफाड तालुक्यातल्या शिरवाडे, वागदा, वनसगाव, उगाव या परिसरात गारपीट झाली। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा आणि गहू पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता सध्या व्यक्त होते। तर नाशिकच्या बागलाण तालुक्यात दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। वादळी वाऱ्यांसह होणाऱ्या गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे। गहू, हरभरा आणि काढणीला आलेला कांदा या पावसामुळे भिजण्याची आणि खराब होण्याची शक्यता आहे। तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे आणि याचा फळबागांना सगळ्यात मोठा फटका बसलाय। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गारपिटीसह पाऊस बरसला। गारपिटीमुळे आंबा पिकाला मोठा फटका बसलाय। दरम्यान राज्यात बऱ्याच ठिकाणी शेतकरी, विशेषतः फळ बागायतदार शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत। आणि बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यासह परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। गारांचा पाऊस बरसला आणि यावेळी शेतातनं पाणी वाहताना सुद्धा दिसलं। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजावरनं काल सुद्धा बीडमधल्या काही भागात अवकाळी पाऊस पडलेला। या पावसामुळे रब्बी हंगामातल्या पिकांसह उन्हाळी कांदा, बाजरी आणि फळ पिकांना फटका बसला। आणि अमरावतीमधल्या अंजनगाव सुरजी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली। अंजनगाव सुरजी तालुक्यातल्या चिंचोली बुद्रुक गावात दुपारनंतर अचानक पाऊस आला। या पावसामुळे शेतीचं नुकसान होण्याची शक्यता सध्या व्यक्त होते। आणि सोलापूरमधल्या बार्शी तालुक्याला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। बार्शी तालुक्यातल्या ममदापूर, पांगरी, गोरमाळा, कारी या भागात पाऊस पडला। यामुळे कांदा, गहू, ज्वारी या पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। यानंतरची बातमी आहे जळगावमधनं। जळगावात अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलाय। गहू, मका, हरभरा या पिकांचं या अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलंय। काही भागात गारपीट सुद्धा झालेली आहे। भुसावळ, जामनेर, बोदवड, भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव या तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। आजही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांसमोरचं संकट वाढलंय। तर धाराशिवमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली। गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच
गुढीपाडव्याच्या दिवशी धाराशिवमध्ये पाऊस बरसला। पावसामुळे घरांवरती उभारलेल्या गुढ्या भिजल्याचं पाहायला मिळालं आणि लोकांचीही तारांबळ उडाली। पुढची बातमी नाशिकमधनं आहे। नाशिकच्या बागलाण तालुक्यात दुसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा आणि काढणीला आलेला कांदा खराब होण्याची भीती व्यक्त होते। तर सांगली जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं। खानापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये गारांचा खच पाहायला मिळतोय। पळशी, हिरवे, भिवघाट या भागात गारांचा पाऊस पडला। जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात सुद्धा या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसलाय। खानापूरच्या घाटमाथ्यावरती सध्या द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं कमालीचं नुकसान झालंय। तर हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिममध्ये काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली। मंगरुळपीरमध्ये गहू, हरभरा, कांदा आणि फळ पिकांचं नुकसान झाल्याचं चित्र दिसतंय। हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात जिल्ह्यात पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।